नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। 9वी ची परीक्षा आपण एकदम चांगल्या पद्धतीने दिली। आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काही परीक्षा दिलेल्या आहेत 5वी ते 9वी पर्यंत त्या सगळ्या परीक्षा ह्या मंडळाच्या किंवा तुमच्या शाळेतर्फे घेतल्या जात होत्या। परंतु तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या लाईफमध्ये बोर्ड परीक्षा देण्यासाठी जाणार आहात। म्हणजे 2027 बोर्ड परीक्षा जी आहे ती 10वी ची तुम्ही देणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागते। प्रिपरेशन जर चांगलं असेल तर परीक्षा सोपी जाते। मग फेब्रुवारी 2027 ची परीक्षा तुम्हाला सोपी जायची असेल तर या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे, जे काही डिस्कशन होणार आहे ते डिस्कशन एकदम काळजीपूर्वक पेन पेपर सोबत ठेवून लक्षात घ्या। तर महत्त्वाची गोष्ट काय, जगामधली कुठलीही परीक्षा असू द्या, मग ती बोर्ड एक्झाम असू द्या, कुठली CBSE असू द्या, SST बोर्ड असू द्या किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, MPSC असेल, UPSC असेल किंवा अजून कुठला CA वगैरे CMS वगैरे अशा एक्झाम्स असतील, तर त्या सगळ्या एक्झामचा अभ्यास करत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं। पहिली गोष्ट स्टेप बाय स्टेप म्हणजे त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे ते लक्षात ठेवावं लागतं। सिलेबस म्हणजे तुम्हाला एकूण सब्जेक्ट किती आहेत आणि त्या सब्जेक्टमध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत आणि कोणते कोणते लेसन्स आहेत, तर त्या पद्धतीने तुम्हाला सिलेबस लक्षात ठेवावा लागतो। आपल्याला जर एखादी परीक्षा क्रॅक करायची आहे तर त्या परीक्षेचा जर सिलेबस माहिती नसेल तर ती परीक्षा आपल्याला क्रॅक कसं करता येईल, तर सिलेबसमध्ये आपण काय काय बघत असतो, तर आपल्याला टोटल किती सब्जेक्ट आहेत आणि त्या सब्जेक्टमध्ये चॅप्टर्स किंवा लेसन्स किती आहेत किंवा चॅप्टर्स किती आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे। म्हणजे तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्ट आहेत आणि त्या 6 सब्जेक्टची तुम्हाला 600 मार्काची परीक्षा असते, बरोबर आहे। त्यानंतर पेपर पॅटर्न, आता सब्जेक्ट कळले तुम्हाला, टोटल 6 सब्जेक्ट आहेत है ना, आणि मग पेपर किती आहेत 6 सब्जेक्टचे, तर 9 पेपर आहेत। म्हणजेच बघा, मराठीचा पेपर असेल, हिंदी, इंग्रजी 3 झाले, त्याच्यानंतर सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2, तसंच सोशल स्टडीज म्हणजेच सामाजिक शास्त्र, त्याच्यात सामाजिक शास्त्र भाग 1, सामाजिक शास्त्र भाग 2, भाग 1 मध्ये असतं तुमचं इतिहास आणि राज्यशास्त्र आणि भाग 2 मध्ये असतं भूगोल। तर या सगळ्या विषयांचा आणि पेपरचा तुम्हाला अभ्यास करावा होता। पहिले सिलेबस तुम्हाला काय करायचं, सगळ्या विषयांचा म्हणतोय मी, पहिलं सिलेबस व्यवस्थित वाचून घ्यायचं। चॅप्टर कोणते आहेत आणि त्या चॅप्टरच्या आत कोणते कोणते उपघटक दिलेले आहेत, ज्याचा की तुम्हाला अभ्यास करून त्याच्यावरती परीक्षा द्यायचा आहे, ठीक आहे। मग सिलेबस झाला, त्यानंतर येतो तुमचं पेपर पॅटर्न। पेपर पॅटर्नमध्ये काय करायचं, प्रत्येक पेपरचा पॅटर्न तुम्हाला लक्षात घ्यायचा। मग त्याच्यामध्ये MCQ असतील, ठीक आहे, MCQ असतील, त्याच्यानंतर तुमचं मॅच द पेअर्स असतील, कंप्लीट द सेंटेन्स असेल, फिल इन द ब्लँक्स असतील, अजून काय ते त्याच्यामध्ये शॉर्ट्स आन्सर असतील किंवा शॉर्ट आन्सर असतील, टिपा लिहा, मग शॉर्ट नोट्स असं सुद्धा आपल्याला क्वेश्चन येतो, ब्रीफ आन्सर्स असे सुद्धा प्रश्न असतात, सायंटिफिक रिझन असेल, हे सगळे तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये लक्षात घेता येतं। सिलेबस झाला, पेपर पॅटर्न झाला, तुमचं अर्ध काम इथं संपतं, बरोबर आहे। जोपर्यंत तुम्हाला सिलेबस आणि पेपर पॅटर्न कळत नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यासाची दिशा भेटत नाही। तुम्हाला 3D पिक्चर किंवा 3D मूव्हीज, 3D काय म्हणतो त्याला, इमेजेस आपण ऐकलेले आहेत, परंतु अभ्यासातलं 3D तुम्हाला माहिती पाहिजे। अभ्यासातलं 3D काय असतं, तर पहिलं डिसिप्लिन आहे, दुसरं डायरेक्शन आहे आणि तिसरं डेडिकेशन आहे। हे 3D जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले एक 7, 8, 10 महिने हे, तर तुम्हाला बोर्ड परीक्षा 2027 एकदम सिंपल जाते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो सिलेबस आहे तुमचा, 9 पेपर्स जे आहेत किंवा 6 सब्जेक्ट जे आहेत, तर ते 6 सब्जेक्ट तुम्हाला डिसेंबर ते नोव्हेंबर 2026 पर्यंत कंप्लीट करायचे आहेत। हे का, तर 2026 मध्येच जर तुम्ही सिलेबस कंप्लीट केला, डिसेंबर असो किंवा नोव्हेंबर असो, नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला पाहिजे। कारण जर तुम्ही या टायमिंगपर्यंत सिलेबस कंप्लीट केला तर तुम्हाला 1 ते 1.5 महिना रिव्हिजनसाठी भेटत असतो। आपण त्याच्यावरती बोलूयात। पहिली गोष्ट सिलेबस झाली, पेपर पॅटर्न झाला, त्यानंतर येतो तुमचं सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ती स्टडी मटेरियल। स्टडी मटेरियलमध्ये काय येतं, तुमचं टेक्स्टबुक, पहिलं टेक्स्टबुक हे तुमचं बायबल असलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला जास्त कशातूनच वाचायचं नाही। स्टेटबुक हे तुमचं बेस आहे, 80 ते 90% प्रश्न तुमचे या टेक्स्टबुकमधून येत असतात, म्हणून टेक्स्टबुक हे तुमचं मस्ट आहे। त्याच्यानंतर तुम्ही डायजेस्ट वापरू शकता, ग्रामरचं नोटबुक किंवा ग्रामरचे नोट्स वापरू शकता। मेन तुमचं टेक्स्टबुक आहे, मराठी असो किंवा मॅथ, सायन्स, कुठलाही इतिहास, भूगोल असो, सगळ्या विषयांना जे
मंडळाने किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे जेवढे काही पुस्तकं आहेत, बोर्डाने जी पुस्तकं दिलेली आहेत, ज्याच्यातून आपण शाळेमध्ये शिकत असतो किंवा ट्युशनमध्ये शिकत असतो, त्या सगळ्या पुस्तकांचा आपल्याला इथे वापर करायचा. फक्त आणि फक्त टेक्स्टबुक वापरा. जर वापरायचं असेल तर तुम्ही डायजेस्ट, आता नकोही म्हणलं तर तुम्ही डायजेस्ट वापरणारच आहे, आणि डायजेस्ट वापरा. ठीक आहे, दोनच गोष्टी वापरा. मग अपेक्षित वगैरे ते नंतरच्या काळातली गोष्ट आहे. त्याच्यासोबतच सिलेबस पेपर पॅटर्नमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला PYQ जे आहेत 2020 किंवा 2022 ते 2026 पासूनचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला तुमच्याकडे असायला पाहिजेत. निदान आता या क्षणाला तुमच्याकडे 2026चे क्वेश्चन पेपर्स असले पाहिजे सगळ्या विषयांचे. सगळ्या, जर तुम्हाला टॉप करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं जाणं महत्त्वाचं आहे. स्टडी मटेरियलमध्ये तुमचं टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकच्या नंतर तुमचे PYQs आहेत, क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणतो आपण त्याला, आणि त्यानंतर जर तुम्ही यूज केलं तर ते डायजेस्ट हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. कमीत कमी बघा, एवढं तुमचं टाईम आहे, हा टाईम आहे तुमचा, आणि तुमचं हे आउटपुट आहे, एवढं आउटपुट म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. एवढा वेळ देऊन तुम्ही एवढं आउटपुट काढावं अशीच माझी इच्छा आहे, किंवा तुम्ही एवढा वेळ देताय आणि त्याच्यातून तुम्हाला एवढा फायदा होतोय तर हा पॅटर्न तुमचा असला पाहिजे. नाही तर काय काय विद्यार्थी काय करतात, एवढा वेळ देतात, भला मोठा टाईम देतात, आणि त्यांचं आउटपुट एवढं असतं. ह्या जर सिस्टमने गेलं तुम्ही तर तुम्ही कमी मार्क घेणार परीक्षेमध्ये 100%. तर तुम्हाला या सिस्टमने जायचं आहे. ए सिस्टम जी आहे ना तर ती प्रॉपर असते, त्याच्यामुळे या सिस्टमचा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आहे. तुम्हाला हा सिक्वेन्स फॉलो करावा लागतो. आता सिलेबस झाला, पेपर पॅटर्न झाला, स्टडी मटेरियल झालं, त्यानंतर तुमचं ट्युशन, स्कूल आणि सेल्फ स्टडी. मग तुम्हाला आता दिवसभर अभ्यास करायचा आहे का? नाही, शाळा करायची आहे, ट्युशन लावलं तर ट्युशन करायचं आहे, आणि त्याच्यासोबतच सेल्फ स्टडी करायचं, म्हणजे स्वतःला अभ्यास करायचा आहे. बघा, स्कूल करता तुम्ही, ट्युशन करता आणि सेल्फ स्टडी करता, तर हे करत असताना वरच्या तिन्ही गोष्टी काय करायचं तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करता किंवा ट्युशनमध्ये जाता किंवा स्कूलमध्ये जाता त्यावेळेस रनिंग नोट्स घ्यायची सवय लावा. सायन्स 1, सायन्स 2, SST मध्ये 1 आणि 2, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, या सगळ्यांचे किंवा ग्रामरचे, मराठी, हिंदी, इंग्लिश, या सगळ्या ग्रामरचे तुम्हाला रनिंग नोट्स घेता आल्या पाहिजेत. तुम्हाला स्वतःचे नोट्स तुम्हाला काढता आले पाहिजेत. का हे का सांगतो तर ज्या वेळेस तुमच्या परीक्षेला, समजा आज किती तारीख आहे, 4 मे आहे ना, 4 मेच्या नंतर तुमचा 5 मेला सुट्टी आणि 6 मेला लगेच पेपर आहे तुमचा. जर इथं सायन्स 1चा पेपर झाला, सायन्स 1चा पेपर तुम्ही दिले 4 मेला, तर 6 मेला तुमचा सायन्स 2चा पेपर आहे. तर ह्या एका दिवसामध्ये तुम्हाला अख्खा विषय, म्हणजे तुमचे काही 10, 7, 8, 9, 10 टॉपिक असतील, ते सगळे टॉपिक्स चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन झाले पाहिजेत. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हाताची नोट्स बनवता आले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः नोट्स बनवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला रिव्हिजनला खूप वेळ लागतो. रिव्हिजन इज द मस्ट. कारण का म्हणतो असं, ज्याच्याकडे विजन असतं तोच रिव्हिजन करत असतो, आणि जो रिव्हिजन करतो तो परीक्षेमध्ये टॉप करत असतो. एवढा मोठा सिलेबस आहे, तुम्हाला खूप सारा सिलेबस आहे. आतापर्यंत काय होतं तर 50% सिलेबस हा दिवाळीच्या अगोदर, म्हणजे दिवाळीच्या परीक्षेला येत होता, आणि 50% सिलेबस हा दिवाळीच्या नंतर येत होता. परंतु आता 0 ते 100%, म्हणजे पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरपासून ते एंडिंगच्या चॅप्टरपर्यंत तुम्हाला बोर्ड परीक्षेला कुठलंही विचारलं जाऊ शकतो, कुठलाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्हाला एकदम ब्रॉड माइंडसेटनी यावर्षी अभ्यास करायचा आहे. खूप सोपं आहे, सिलेबस जास्त आहे पण परीक्षा सोपी आहे. का तर तुम्हाला या ठिकाणी कळतं, ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न बघता त्यावेळेस तुम्हाला कळतं की सिलेबस किती दिलाय, सिलेबस दिला एवढा भला मोठा सिलेबस दिलाय, आणि परीक्षा केवढी आहे, एवढी आहे. मग तुम्हाला मार्क खूप सारे पडतात, एवढे सारे मार्क पडायला चान्स आहेत. का तर तुम्हाला ह्या सिस्टमनी तुम्हाला जायला पाहिजे. परत एकदा रिवाईज करतो, सिलेबस समजून घ्या. म्हणजे सिलेबस वाचायचं. ह्या टायमिंगला तुम्हाला माहिती पाहिजे की सायन्समध्ये किती लेसन आहेत, मॅथमध्ये किती लेसन्स आहेत, मराठी हिंदीला किती लेसन्स आहेत, त्याच्यानंतर SST जॉग्राफी, त्याच्यामध्येच भूगोलाचं असेल तर तुम्हाला हे सगळे धडे माहिती पाहिजे. आणि त्या चॅप्टर्स किंवा लेसनच्या आतमध्ये कोणते कोणते सब टॉपिक आहेत किंवा सब घटक दिलेले आहेत किंवा उपघटक दिलेले आहेत, तर ते या क्षणाला तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ते पेपर पॅटर्न, MCQ असतील, जोड्याला वा असतील, किंवा मॅच द पेअर्स म्हणतो आपण त्याला, फाइंड आउट असतील, शॉर्ट नोट असेल, सायंटिफिक रिझन असेल, किंवा ग्रामरचे कोणते कोणते टॉपिक आहेत, हे सगळे आपण तर घेणारच आहे, पण तुम्हाला या ठिकाणी थोडंसं ओव्हरव्ह्यू असायला पाहिजे. पेपर पॅटर्न कळला, पेपर कसा येतो, ठीक आहे. आपण 10 पानं वाचतो, बरोबर आहे. 10 पानं वाचल्यानंतर त्या 10 पानांवरती परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात हे जर माहिती नसेल तर ते 10 पानं वाचून काहीच फायदा नाही, काहीच युजलेस आहे ते सगळं. त्याच्यामुळं पेपर पॅटर्न तुम्हाला लक्षात पाहिजे सगळ्या सब्जेक्टचा. आता आपण सब्जेक्ट वाईज व्यवस्थितपणे डिस्कशन करणार आहे, ठीक आहे.
पुढचं तुमचं स्टडी मटेरियल, कमीत कमी स्टडी मटेरियल वापरायचं आणि जास्तीत जास्त आउटपुट घ्यायचं. एवढं स्टडी मटेरियल वापरा आणि आउटपुट जास्त करा. त्याच्यासाठी टेक्स्टबुक पहिलं तुमचं बेस आहे, त्यानंतर डायजेस्ट वापरा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बस करा. एवढं जर केलं ना तुम्ही तर सफिशियंट आहे. टार्गेट ठेवा व्यवस्थित. स्कूल करायचं आहे, ट्युशन करायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर सेल्फ स्टडीसुद्धा करायचं. आता हे सगळं करत असताना स्कूल, ट्युशन आणि सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला स्वतःच्या हातचे किंवा तुम्हाला जर रेडीमेड मटेरियल भेटत असेल किंवा नोट्स भेटत असेल तर ती नोट्स तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचे आहेत आणि त्याला परत परत रिव्हिजन करायचं आहे. बघा ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, रिव्हिजन आहे ना सगळ्यात जास्त तुम्हाला फायदा देऊन जाईल. जर तुमचा अभ्यास आहे आणि तुम्हाला त्या अभ्यासावरती 80% पडत असतील आणि विदाऊट रिव्हिजन, ठीक आहे, तुम्ही अभ्यास खूप चांगला करा, तुमचं माइंडसेट खूप चांगलं आहे, त्याच्या आधारे तुम्हाला 80% पडत असतील आणि ह्याच्यात जर तुम्ही रिव्हिजन ॲड केलं तर तुम्हाला 90 ते 95%, 100% पडणार, 95% कुणाला पडणारच तुम्हाला पडणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन हा पोर्शन तुमच्या ह्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये ॲड करायचा आहे. आत्तापर्यंत रिव्हिजन केलेलं नसेल, इट्स ओके, बट इथून पुढे तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे, कारण सिलेबस जास्त आहे आणि परीक्षा तुमची छोटीशी आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर ती आपण वेळोवेळी घेणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कशन प्रत्येक घटकाचं, प्रत्येक गोष्टीचं करणार आहोत. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.